आनंदाच्या कोटे साठविल्या आम्हा कोटे साठविल्या आम्हा कोटे साठविल्या आम्हा कोटे आनंदाचे कोटे साठविल्या आम्हा कोटी साठविल्या आम्हा कोटी साठविल्या आम्हा कोटी आनंदाच्या कोटे साठविल्या आम्हा कोटे साठविल्या आम्हा कोटे साठविल्या आनंदाच्या कोटी साठविल्या आम्हा कोटी साठविल्या आम्हा कोटी साठविल्या आम्हा कोटी प्रेमे तारिला प्रवाह हे सारिला प्रेमे तारिला प्रवाह प्रेम सारिला प्रवाह प्रेमे तारिला अखंड खंडे रामकृष्ण नारायण रामकृष्ण नारायण रामकृष्ण नारायण कृष्ण नारायण रामकृष्ण नारायण प्रेमे तारिला प्रवाह हे सारिला प्रेमे तारिला प्रवाह हे सारिला खडे ऐक्य परत तुका म्हणे समधीर तुका म्हणे समाधीर तुका म्हणे समधीर खडे ऐक्य परत तुका म्हणे समधीर तुका म्हणे समाधीर तुका म्हणे समाधीर प्रेमे तारिला प्रवाह प्रेमे तारिला प्रवाह प्रेमे तारिला प्रवाह प्रेमे तारिला प्रवाह आनंदाच्या कोटी आनंदाच्या कोटी आनंदाच्या कोटी
आनंदाच्या पोटी मृदंगाच्या पेसला आनंदाच्या पोटी आनंदाच्या पोटी आनंदाच्या पोटी अनंताच्या पोटी
आनंदाच्या कोटी साठविल्या तेव्हा साठविले आम्हा पोटी प्रेमेत आलेला प्रवाह किंवा प्रेमात आलेला प्रवाह नामो गलबलाहो अखंड खंडेना जीवन अखंड खंडेना जीवन रामकृष्ण नारायण प्रेमेत आलेला प्रवाह नामो गलबलाहो थडी ऐक्य परत्र थडी ऐक्य परत्र तुका म्हणे समतीर प्रेमेत आलेला प्रवाह नामो गलबलाहो विठ्ठल समचरण सरोजं चन्द्रनीलाम्बुदाभं जगन्निहितपालिं मण्डलं मण्डलानां तरुणतुलसीमाला कञ्जनं कञ्जनेत्रं सदैवलहासं विठ्ठलं चिन्तयामि पांडुरंगा गुरु प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दासतुक नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी अत्यत्रे जननी देवाची ज्यांचे गावे केला वास त्यासे नसावे उदास मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या श्री संतांचे माता चरणावरी साष्टांग हे करे दंडवत किंवा शरण शरण एकनाथा पायी माता ठेविला नका पाहू गुण दोष झालो दास पायांचा सोनो पंत तथा कुलजन तया मामासे बोलती नामे शंकर शंकरा शुभकरा निसंग जो संगती पुण्यश्लोकिता पुण्यनगरिता मोती करा शुभनू आयशा संतवरा शुभकरा दांडे करा वंदितू सेवेला की सेवक झालो
अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अविरू अनादियांबिका भगवती बोध परडी घेऊन हाती पोथ ज्ञानाचा पाजळ बुध बुध भक्तनाथ दिवाळा येऊ जगदंबे येऊ ये धावणिया विलंब का वया दाविता कृपगणे विठाबाई विश्वंभरी भवछेदके उठे गुंतली समाये विश्वनाथके आनंदाच्या कोटे साठविले आम्हा पोटे प्रेमेत आलेला प्रवाहो नामो गलवला हो प्रस्तुत कीर्तन रूपी सेवे करता निवडलेला अभंग महान भगवत भक्त संत सम्राट विश्ववंद्य महाराष्ट्र भूषण असणारे देहुते सुप्रसिद्ध साधू वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा अद्वैत प्रकरणातील अभंग. या अभंगामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराज आपल्या आनंदाची अभिव्यक्ती व्यक्त करत आहेत. नाम आनंद ज्या साधनाद्वारा प्राप्त होतो ती साधन सामग्री जगद्गुरु तुकाराम महाराज या अभंगामध्ये दर्शवतात. अभंग जगद्गुरु तुकाराम महाराजांचा आहे. अभंग सर्वांना ज्ञात आहे. अभंगाचा जर कृत शब्दशः भाव पाहिला तर अतिशय सोपा आहे. आनंदाच्या कोटी साठविल्या आम्हा पोटी. महाराज म्हणतात आमच्या पोटामध्ये कोट्यावधी आनंद साठवलेला आहे. कारण हरिप्रेमाचा प्रवास सारखा चालू आहे. हरिनामाचा ओघ जलदगतीने वाहत आहे. रामकृष्णाला या मंत्राचा खंड जप केल्याचा परिणाम आम्हाला तो आनंद प्राप्त झाला. जो आनंद प्राप्त झालेला आहे तो आनंद इहलोकात आहे आणि परलोकात आहे. 2 थडे आहेत. एक अलीकडचे आहे आणि दुसरी पलीकडची. अलीकडच्या तीराच्या माणसाला पलीकडच्या तीराला जायचंय. पलीकडच्या तीराला काय आहे? पहिलं उभा जाता कटीकर ठेवणी ज्याची दृष्टी सम आहे चरण सम आहे आणि सम हे विशेष त्याच्या बाबतीत लागू आहे. तो पहिल्या तीराला असणारा परमात्मा पंढरीश पांडुरंग महाराज म्हणतात तोच आनंद देऊ शकतो. इतर कोणालाही तो आनंद देता येणार नाही. पण तो कुठे आहे? थडी आहे त्या परत 2 थडे आहेत. एक अलीकडची आहे दुसरी पलीकडची. मग पलीकडच्या तीराला जाण्याकरता या जीवानं काय केलं पाहिजे? सोपं उत्तर दिलं. अखंड राम आणि कृष्ण याचं जर चिंतन केलं तर त्या तीराचा आनंद या तीराला नवरात्रात सुद्धा होऊ शकतो. विठ्ठल असा या अभंगाचा शब्दशः भाव मी आपल्या समोर मांडलेला आहे. कीर्तनाला आरंभ करण्यापूर्वी थोडासा परिहार परिचय देणं गरजेचं आहे. तो असा चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण 16 वर्ष 49. आपण भाग्यवान आहात. माझी वयाची रनिंग 43 आहे आणि तुमच्या सप्त्याला किती वर्ष झाली? 49. म्हणजे एवढ्या वर्षापासून तुम्ही मंडळी कीर्तन ऐकत असल्यामुळं कीर्तनामध्ये टाळ वाजले पाहिजे, टाळ्या वाजल्या पाहिजे, विठ्ठल विठ्ठल म्हटलं पाहिजे. हे काही मी तुम्हाला इथं सांगणार नाही. म्हणजे सोपं गणित. ज्या वर्गात गेलं त्या वर्गातली पुस्तकं उघडा असं कोणताच शिक्षक म्हणत नाही. पण तास चालू असल्यावर पुस्तकात पाहावं लागते. तुम्हाला 49 वर्षात मला सांगायची गरज कळलं तुम्हाला. मग एवढा मोठा असा छान असा उत्सव चालू आहे आणि या उत्सवामध्ये ज्यांचे आशीर्वाद आहेत ते ब्रह्मलीन सद्गुरू नारायणगिरीजी महाराज यांच्या कृपा आशीर्वादानं गुरुवर्य महंत श्री बाप्पा रामगिरीजी महाराज व गुरुवर्य महंत भास्करगिरी महाराज यांच्या प्रेरणेनं हरिभक्तीपरायण विकास महाराज बनसोडे यांच्या आधिपत्याखाली समस्त ग्रामस्थ मंडळी, भजनी मंडळी व भवानी देवी ट्रस्ट माळ वडगाव, भवानी वडगाव यांच्याद्वारा अतिशय थाटामाटामध्ये हा उत्सव चालू आहे. आणि या उत्सवातील 4थ्या दिवसाची बरोबर कीर्तन पुष्प सेवा माझ्या वाट्याला लागली. कारण इथे 7 दिवस मृदंग वाजवण्याकरता उपस्थित असणारे आमचे हरिभक्तीपरायण दत्ता महाराज माईकर महाराजांनी मला फोन केला आणि फोन करून इथले जे कार्यकर्ते आहेत मला वाटतं दीपक भाऊ ना प्रमोद भाऊला लाईनवर घेतलं आणि मला लाईनवर आणलं. मी म्हटलं
मला तुम्ही कीर्तन करता बोला. ते म्हटले आळंदीला शताब्दी महोत्सव होता जोग महाराजांचा आणि त्या शताब्दी महोत्सवात आम्ही सहज आलो आणि तुमचं कीर्तन ऐकायला मिळालं. मी त्याला तेव्हाच उत्तर दिलं, तुम्ही सहज आलात आणि कीर्तनही माझ्या वाट्याला सहज आलं. आणि शताब्दी महोत्सवात मी एकमेव असा व्यक्ती आहे की मला वेळेवर रात्री सांगितलं उद्या सकाळी तुला कीर्तन करायचंय. इतका भाग्यवान आहे मी जोग महाराजांच्या शताब्दीत कीर्तन करण्याकरता. आणि मग मी त्याला सहज म्हटलं की कशी पारख केली. त्यांनी एका शब्दात उत्तर दिलं, हिऱ्याची पारख करण्याकरता कोणत्या दुकानात जायची गरज नाही, सांगणारेच हिरे होते ना. म्हणजे महाराज पण त्यांना सांगण्याकरता होते. तुम्ही सगळी मंडळी या ठिकाणी उपस्थित असणारे टाळकरी कीर्तनकार प्रवचनकार, मला काही जास्त कोणाचा परिचय नाही, पण गाण्याकरता ज्यांचा इतका मधुर आणि सुंदर आवाज आहे आणि कीर्तनाला काय लागतं हे ज्यांच्याकडे आहे ती दोन्ही महाराज मंडळी, त्यांना मी वंदन करतो. समोर बसलेले सगळे श्रोतृवर्ग, जगदंबा मातेच्या दरबारामध्ये हा नवरात्र उत्सव 9 दिवस भगवंताच्या अवताराचं, 9 दिवस देवीच्या अवताराचं स्वरूप आपण सगळी मंडळी ते पाहतो. पण अलीकडच्या काळातल्या नवरात्रातल्या देव्या मंदिरातल्या वाक्य वेगळ्या पद्धतीने घेऊ. मंदिरातल्या 9 दिवस काय आयुष्यभर जी देवी सगळ्याला सुख देते ती कोणत्याच रूपाने तुम्हाला बदलू शकत नाही. पण इथे 9 दिवस 9 प्रकारच्या साड्याचा खर्च आपल्या वाट्याला नवरात्रात आला हे दुर्दैव आहे. तसं वाक्य जड आहे पण उत्तर दे. जसं लोकमान्य टिळकांनी गणपती उत्सव साजरा केला आणि तो कशा करता केला होता, सगळ्या जाती जमातीची माणसं एका छत्राखाली येतील आणि सगळ्यांना अधिकार मिळेल याकरता त्यांनी केलेली ती त्या काळातली मोठी शिदोरी आणि शिकवण होती. आता गणपतीचं काय होतं याचं चिंतन तुम्ही करा. जर आता लोकमान्य टिळक असते तर ते पटकन म्हणले असते बंद करून टाका. बरं कळलं तर पहा. मग मी असं विचारतो, हा नवरात्र उत्सवातला एवढा मोठा उत्सव आहे, पण तुमचं गाव इतकं भाग्यवान आहे की तुम्ही त्या उत्सवामध्ये 9 दिवस कीर्तन प्रवचन ज्ञानेश्वरी पारायण करता. याकरता टाळी वाजवून मी तुमचं स्वागत. बरं काय बोलायचं कळलं असेल नाही तर नवरात्रामध्ये फक्त एकच काम आहे, कोणतं? अरे हा खेळ आपला नाही, हे सगळं गुजरातचं आहे. कळलं तर पहा. माझी वस्तुस्थिती मला या ठिकाणी मांडावी लागेल. आपण पाश्चात्य संस्कृतीचं अनुकरण करतोय आणि आपली संस्कृती विसरत चाललोय असं म्हणतो. गरबा खेळण्याबद्दल दुमत नाही, खेळलंच पाहिजे, पण कोणत्या वयात, कोणत्या काळात, कोणत्या वेळेला. जिथं महिलांच्या झोकांड्या जायला लागल्या त्या सुद्धा तिथं. अरे तो इतकी फ्री तुला सोडणार उगं पडली दगडं बिगडं मोडलं तर वर्षभर आम्हाला नीट करावं लागेल का नाही. ज्यांचं काम आहे त्यांनी ते केलं पाहिजे. आणि म्हणून तुम्हाला सगळ्याला वंदन करतोय की तुमच्या गावामध्ये तुम्ही नामसप्ताह करत आहात आणि त्यामध्ये रोज कीर्तन आहे. आणि आज हे कीर्तन माझ्या वाट्याला आलं आणि येत असताना सेवेकरता जो अभंग निवडला तो अभंग जगद्गुरु तुकाराम महाराजांचा आहे. या अभंगामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराज आपल्या आनंदाची अभिव्यक्ती व्यक्त करतात. आपण जर या कलियुगाचा विचार केला, त्या कलियुगामध्ये प्रत्येक माणसाला आनंद, पण उत्तर देऊन ज्या साधनाने आनंद मिळतो माणसं ती साधना करत नाही, आणि ज्या साधनेनं आनंद प्राप्त होत नाही माणसं ती साधना केल्याशिवाय राहत. सोपं उत्तर दोन्हीचं विश्लेषण. भगवंताच्या नामचिंतनाने आनंद मिळतो हे किती लोकांना कळतं? जे देवाचं नामचिंतन करतात त्यांना कळतं. जे देवळात जाऊन सुद्धा देवाचं नामचिंतन करत नाही त्यांना आनंद मिळत सोपं गणित. ज्या साधनेने आनंद मिळतो माणसं ती साधना करत नाही, ज्या साधनेने आनंद मिळत नाही माणसं ती साधना केल्याशिवाय राहत नाही. म्हणून दाखवतो राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय 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 राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण
आता मला सांगा, हे रामकृष्ण हरी चिंतन एखाद्या रूम मध्ये दार लावून एकट्या माणसानं दररोज जर 1 तास करतो तर एका वर्षानं काय आनंद मिळतो? ज्यांनी म्हटलं त्याला विचार. तो फक्त एक उत्तर दे. काय मिळतो सांगता येत नाही, पण रामकृष्ण हरी म्हणल्यानंतर दुःख राहत नाही. हा त्याचा आनंद आहे, हा खरा आनंद आहे. मग मी असं विचारतो, हा आनंद कोणाला आहे? आमचे करवे गोठी ती धारित्र्य वाग सृष्टी आमोती देखावे दिठी ते दिठीची नव्हे. अरे सामान्य माणसाचा अनुभव सामान्य, विशेष माणसाचा अनुभव विशेष आहे. सामान्याचा सामान्य, गरीबाचा गरीब, फाटक्या कपड्याचा माळक्या कपड्याचा वारकरी असू द्या, पण मुखामध्ये जर राम आणि कृष्ण याचं जर सतत चिंतन करत असेल तर टाटा बिर्लापेक्षा श्रेष्ठ आनंद आमच्या वारकऱ्याचा असेल, हे प्रत्येकाला मान्य आहे. फक्त एक आहे, वारकऱ्याचा आनंद व्यक्त होत नाही. अजून थोडं धाडसानं बोलू का? व्यक्त करतो तो वारकरीच नाही. विठ्ठल अजून एक प्रमाण सांगून जातो. शेपट आहे, काही गातात आई काही गातात. कंठी प्रेमदाते नैनी निरलोटे हृदय प्रगटे, ही परमार्थिक अवस्था आहे. लोक यालाच अनुभव घेऊन फिरायला लागले. विठ्ठल वारीच्या वाटाने आनंद मिळतो. कोणत्या वाटाने? आपण नाही का वजन आहे का कमळा माझी रंगाचे कर जोडे दोघ हे घाल आपण असावे घ्यावी घ्यावी माझी, असं म्हणत 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 कुठपर्यंत पोहोचतो आपण? 18 दिवसात पंढरपुरापर्यंत. पण मी असं विचारतो, रोज म्हणणाऱ्या माणसाला 18 दिवस कधी निघून गेले कळलं नाही. कधी चंद्रभागेत पोहोचलो माहित नाही, कधी देवाच्या दारात गेलो माहित नाही. पहिल्या दिवशी म्हणताना जो आनंद होता तोच आनंद 18 दिवस जात. इथं कीर्तनकाराला विना घेतल्यावर पहिल्यांदा रामकृष्ण हरी म्हणते, बरोबर, नंतर रूपाचा आनंद. मी असं विचारतो, किती वर्ष झाले तुम्ही हेच ऐकता? नाही कळत मला. बरं, आमच्या अगोदर इथं हे विना घेते, रामकृष्ण हरी म्हणते आणि सुंदर येते ना, बरोबर आहे. किती वर्ष झाले ऐका तुम्ही हा दाबा? लोक म्हणले महाराज 1000 वर्ष झाले हा अभंग आहे. मग तुला कटाळा आला असेल ना त्याचा? का नाही बरं? कारण त्याच्यात काय आहे? आनंद. मी असं विचारतो, किती? अरे कालचा पेपर संध्याकाळी वाटून मी ते कालचं सांगितलं, आजचं सांगू का? सकाळच्या पेपरवर वाचलेली बातमी 5 नंतर पेपर सुद्धा पाहावं नाही, उलट पान खाऊन त्याच्यावर थुकतो. आपण काय म्हणतोय? पेपर दिनांक वाचा. आता पेपर आहे 5 वाजता, त्याच्यावर आपण थुंकलो, त्याच्यावर काय टाकलं, लहान लेकरांना शी केली तिने त्याच्यात भरली कशावर. तुम्हाला कळले माझं? मग मी असं विचारतो, हे सगळे पेपर तुम्ही फेकून देता, गाथा उघडल्याबरोबर सुंदर ते ध्यानच आहे, राजसकुमार मगराचा पुतळाच आहे, काकडा वाचा लागल्यावर वचन ऐकत आहे, याच्यात अजून बदल झाला नाही. त्याचं कारण काय? त्याच्यात काय? किती सोपं आहे. फार काही लय मोठं पुराणं बिराणं शोधायची गरज नाही, पण उलट सांगतो, ज्याच्यात आनंद आहे माणसं त्याच्यात नाही कळलं. ज्याच्यात आनंद आहे माणसं त्याच्यात. ज्ञानोबांनी एकातच वर्णन, आमोचे करवे कोठी ते धारे तुहे वाग सृष्टी आमोती देखावे दिठी. सामान्य माणूस आहे, अनुभव सामान्य, विशेष माणूस आहे, अनुभव विशेष आहे. पण प्रपंचातलं परमार्थातलं सामान्यातला सामान्य, अनुभव विशेषातला विशेष आहे. पण जो अनुभव आहे तो व्यक्त होत नाही. अजून एक प्रमाण म्हणतो म्हणजे कळत नाही. खादल्याची गोडी देखल्याची नये, पदार्थ पाहून त्याची गोडी सांगता येत. गुरुवारी उदाहरण सांगायचं. एक जण मुंबईला गेला, वैशाखाचा महिना, थंडी वाजत होती त्या टायमाला. तुम्ही जेवलेत का? वैशाखात थंडी वाजत असते का गरम होतात?
गरम होत असतं म्हणजे चैत्र व्हायचं. मला वाटतं तुम्ही विचार करू. वाशी मार्केटला गेले, त्याला कांदे घेतले, त्याला भूक लागली, पण ते निष्ठावंत वारकरी होतं. ते म्हणता भूक जरी लागली तरी हॉटेलमध्ये जेवायचं नाही. त्याला आपल्या गावाकडला माणूस शोधला, त्याला फोन केला, म्हणजे गणपतराव म्हणजे काय कुठं राहता? ते म्हणजे चेंबूरला. तुम्ही कुठं आलात? म्हणजे वाशीला कांदे घेऊन आलोय. बरोबर. मग काय करायचं? अहो काय म्हणले, लय भूक लागली, जेवायला. ते म्हणले या. आता किती सोपं करीत आहे, या म्हणले. पण शहरातली माणसं फार हुशार, म्हणजे इथे सोडून इतके हुशार असतात. आता साधं करीत आहे, आपल्या घरी सकाळी 7 ते 10च्या दरम्यान माणूस आला की आपण काय म्हणतो, चहा घेता का पोळी? बरोबर आहे का नाही? आणि 10 ते 12, 1, 2च्या दरम्यान आला की जेवण करता का थंड घेता? बरोबर ना? आणि 2 ते 5च्या दरम्यान आला, आता तुम्ही काय घेणार ते सांगा, आपण तसं करू. आणि 5 ते 7च्या दरम्यान आला, आता स्वयंपाक झाला, जेवून घ्या. ही आपली खेड्यातली पद्धत आहे. हे शहरात दुपारी 2ला त्याच्या घरी गेलं, ते म्हणले या बरं झालं. आता की फोन करून गेलो होतो, मला इतकी हलकट आहे शहरात. हे फोन करून त्याच्या घरी गेलं कशासाठी? बसत्या बसत्या पाणी दिलं, तिथल्या मावशीने विचारलं तुम्ही त्यांना फोन केला होता, मग आता जेवायचं का चहा घ्यायचा? दगड हाणू का तुला? पागल झाली का काय तू? आलं किती वाजता? किती? आणि तिला 2ला पैसा का? हे मला सांगायचं. हा कोण असं लग करतोय. तिला काय विचारलं, जेवायचं का चहा घ्यायचं? खरं सांगा, त्यानं फोन कशासाठी केला होता? चुकत दाखवत तसं. ते बिचार भुकेलेलं होतं. ते म्हणला माझ्यासारखा जरा बिल लागले होतं. ते म्हणला आधी जेवण करून. नाही कळलं तुम्हाला? जेवण झाल्यावर पचण्याकरता लिंबू सरबत आणि जाता जाता 2 कप चहा. तुमचं तरी मन कशाला म्हणाल? ती मावशी म्हणजे जीव झाला. मग माझ्या घरात आला, तो म्हणलं जीव लगेच रे आपल्या गावाकडे बऱ्याच दिवसापासून कधी नव्हतं आला. बरोबर. मग तिनं काय स्वयंपाक बनवलं, महाराष्ट्रीकडं वाचून त्यांच्याकडे म्हणजे बनवलं, 5 पकवानाचं ताट बनवलं. वैशाख असल्यामुळं, ऊन गरम असल्यामुळं तिने नवऱ्याला सांगितलं जरा आम्रखंड घेऊन या, जरा थंड होते. या आम्रखंड आणला. हा तुकाराम महाराज प्रमाण आहेत महाराज. आम्रखंड आणला, ताट मांडलं आणि ताटात एका बाजूला एका वाटीमध्ये एवढा आम्रखंड ठेवला. यांनी पाणी फिरवलं. बरं महाराज तरी वर घेता दाबगे असते असं काही म्हणणार नाही, पण मी कीर्तनात म्हणतो तसं जेवता येत नसतं म्हणून त्यानं सगळी मंत्र म्हणली आणि जेवायला सुरुवात केली. पण जेवायला सुरुवात करताना पहिला घास घेतला आणि दुसऱ्या घासाला आम्रखंडाची वाटी उचलली, बाजूला ठेवली. वाटणारी आली म्हणले काका ही वाटी का बाजूला ठेवली? म्हणले आवडत नाही. अहो म्हणले काका खा. म्हणले घरी तेच दारी तेच नाही कळलं. घरी तेच अंधारी. तो म्हटला घरी तेच दारी. ती वाटणारी फार हुशारून होती, मालकी होती, सुगरण होती. ती म्हणले काका घरचं वेगळं दारचं वेगळं. अहो म्हटले तुम्हाला काय वाटतं? म्हणजे बेसन. अहो हे बेसन नाही. म्हणजे आमच्या बायकोला जर कंटाळा आला जेवायचं म्हणजे ती कवा बी हटवती, पटकन मांडली. मला वाटतं तेच आहे. ती म्हणली ते नाही. म्हणजे काही माझी फोडी करू नका, तेच दिसतंय. म्हणजे पहा बरं, त्याच्यात गोड घातला असं पाहिलं, त्याच्यात काजू बदाम लागले. कशात? आपल्या घरच्या विकत लग्नाच्या कांदा राहते तेच म्हणजे ते फोडणी लागतात. म्हणजे आपल्याला येण्यात काढायचं. म्हणजे अहो घरचं वेगळं आहे थोडंसं. ते सगळं जेवणा पण त्याला हात नाही लागतो. पण तिने आग्रह केला काका तसं जाऊ नका, ऐकायला माझं थोडंसं खाऊ पा. त्यानं पोट बुडवलं आणि जिभेला असं लावलं. लावल्यावर जिभेला चौक वळाली की म्हणला घरचं वेगळंच नाही. त्यानं वाटी डाव्या हातात ठेवली, एका बोटाला नाही जेसीबी तर पुढचं घोडा पकडायचे 2 बोट. ती डायरेक्ट त्याच्यात खातीला असं त्या मालकीने म्हणलं ओ इकडे आज नाही का वाढा. ती म्हणली संपलं उठा. आपल्या सगळ्याची व्यक्तीच आहे. ज्याच्यात आहे तिथं राहा नाही, आणि जिथं नाही तिथं गुंतल्याशिवाय. खरं सांगा, त्याला चव कळाल्यावर त्याला 4ही बोटानं सगळं खाल्लं. इथपर्यंत या. तसं तुम्हाला तोपर्यंत चव कळत नाही तोपर्यंत तुम्ही इथला आनंद उपभोगू शकत नाही. या करता महाराजांनी सांगितलं खादड्याची गोडी देखल्याशी नये. पदार्थ पाहून त्याची गोडी कळत नाही, त्याकरता तो चाखावाच लागतो. तसं भगवंताच्या नामचिंतनात आनंद आहे, हे नुसतं बोलून चालत नाही, त्याकरता ते करावं लागतं. विठ्ठल पण
हेच वर्णन केलं. सुखदुःखे समे कृत्वा लाभा लाभो जयाजयो ततो विदायस्व योगम पापमवाप्स्यसि इथे म्हणतात. आणि तेव्हा सुखम लोक मेमं प्राप्य भजस्म नारवरानं वर्णन केलं बघा. जय गावेचा चंद्र खेळोगी जेथ उदय होय असता रागी दुःखाने म्हणे सुखाते अंगी सळित जगाते. अरे बाबा सूर्याला उगवावं लागतं आणि इच्छा नसताना मावळावं. जर सूर्याला उगवणं चुकत नाही तर मावळणं सुद्धा त्यानं कधी ठरवलेलं जरी नसलं तरी मावळल्याशिवाय माफी मागून बरोबर. काही माणसाला वाटतं मी सोडून दुसरा तालुक्यात कोणी आलाच नाही पाहिजे तर का बापाची पेंड आहे घरे काय म्हणणं पण तू एकटाच आमच्या सगळ्यासाठी आहे का दुसऱ्याला काही मी ठरवलं तर परीक्षेत पहिला नंबर कोणाचा पाहिजे बरं बसलेले म्हणजे तो हा नंबर घ्यायला आम्ही काय काय झोपा करू काय बरं का म्हणजे काय झालं सूर्याला उगवणं चुकत नाही. सूर्याला ठरवलं मला मावळायचं नाही पण चंद्र जमलं काय हे ज्ञानोबाने सांगितलं ज्ञानेश्वरी मी नाही सांगत. काय सांगितलं सूर्य उगवलं त्याने सांगितलं वा वा सगळे लोक नमस्कार करू असं करते कोणी पाणी म्हणतात कोणी मंत्र म्हणते कोणाला पाहू. सूर्य म्हणला आपल्याला मावळायचंच नाही तुमच्या गावचा नाही सूर्य मावळायचं नाही असं म्हटलं. पण 5:45 जेव्हा तो असा खाली खाली जायला लागला 5:45 वाजले आणि चंद्र आलगत असा वर यायला लागला. सूर्यानं चंद्राला फोन केला ऐकलं का म्हणजे काय एवढं वर्ष थांबू का कोण सूर्याला फोन केल्यानंतर सूर्यानं फोन उचलला आणि विनंती चंद्राला केली पण चंद्रानं सांगितलं तुम्ही थांबायचं जरी म्हटलं तरी मी थांबणार. त्याला जसं उगवणं चुकत नाही त्याची इच्छा आहे मला मावळायचं नाही पण चंद्र त्याला थांबू दे. तसं माणसानं ठरवलं जन्माला आल्यापासून मरेपर्यंत मला आनंदीच राहायचंय पण दुःख सुद्धा भोगावं. काय ज्ञानोबाच्या गोळ्यात म्हणा माऊलींना असं वर्णन केले ज्ञानेश्वरी. पुन्हा तरी सरोवराटले राणे दुख्या दुखे भेटले कावान फुल फुलले झाड दिसे. ज्ञानोबा म्हणतात दोन माणसं एकमेकाला भेटली आणि दोन्ही माणसं सुखी भेटली. इथे तर शोक सांगतात दोन त्याली माणसं एकत्र आल्यानंतर गप्पा कशाच्या होती ज्ञानाच्या. मच्चित्ता मदगत प्राण बोधयंत परस्परम. दोन्ही माणसाला भगवंताला भेटण्याची इच्छा असल्यामुळं दोन्ही एकमेकाला भेटल्याबरोबर सुरुवात केली. कैवी उद्धार पावेन कै कृपा करील नारायण ऐसे तुम्ही सांगा करा समाधान चित्त माझे. चिंतन करताय दुसऱ्यानं प्रमाण सांगितलं काय चंद्रामृत सुखे देववेल आस्था दाता रवी धरवे पाय हा हेळा सागर तरवेल परी त्या साधूची भेटी न होत. सगळं म्हणू लागले याला एक प्रमाण त्याला याला एक श्लोक त्याला एक श्लोक. शेवटी दोघं थकली मच्चित्ता मदगत प्राण. पण ज्ञानी माणसं भेटल्यानंतर ज्ञानाच्या गप्पा मारतात. ज्ञानात काय होणार आहे देव कशाने भेटणार आहे संत कशाने भेटतील देवाच्या भेटीला गेल्यावर काय होईल. नवरात्र उत्सवामध्ये देवीची साधना केल्यानंतर आदिशक्ती माता प्रसन्न होते त्याकरता काय काय अशा दोघांच्या गप्पा चालल्या. पण हे दोन्ही माणसं कसे होते ज्ञानी. आता ज्ञानोबाच्या पुढचं वर्णन केलंय एकाला ताण नाही आणि त्यानं हातात ताण नाही काय माऊलीचा विचार आहे आणि स्वतःच्या घरात पाण्यासाठी फिरवलं कुठं पाणी 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 पाणी. मालकी म्हणली का हो तुम्हाला ताण लागली आणि तुम्ही पाणी पाणी करताय तुमचे डोळे गेलेत का कोणाचे हे सध्याच्या मालकीने बोलतात कारण हे सगळ्या मुख्यमंत्र्याच्या बहिणी झाल्या. आमच्या डोळे कवा झाके त्यांना बात नाही
आमचा विचार करा रे, कोणाच्या तरी भाऊ बहीण लटकून फटकून तरी ठेवा रे आम्हाला. कोणाच्या बहिणीने मग ही बोलली का तुम्हाला? मी संसारी करत होता पाहिजे मी जास्त बोलायचं मी म्हणलं का तुम्ही महाराष्ट्रावर फिरत असाल, तुम्ही मुख्यमंत्र्याची बहीण आहे महाराष्ट्राच्या. मी म्हणलं त्याचाही मी मामा भाऊ आहे. इतकं कुठं असतं ठीक आहे उद्योग वाढवून घेतला. लुटा सगळं तुम्हाला काही ताण आहे बोलायला ते काल 2,000 आले का नाही? मला पण आले बाहेर जमीन म्हणलं बरं अजून येऊ द्या एक तोळा सोनं पाठवा. उत्तर द्यायचं तुमचे डोळे गेले का इथं होतो ना. कशामुळे म्हणलं हा घरात ताब्या घेऊन काय म्हणत होता? पाणी पाणी पाणी. साहजिक आहे आपल्या घरात ताब्या घेऊन आपण जर पाणी पाणी करत असेल तर आपली बायको आपल्याला काय म्हणणार? तुमचे डोळे का गेले म्हणणार? तुम्हाला नळ दिसत नाही का? नळ माहित नाही का? पाणी कुठे माहित नाही का? फिल्टर कुठे माहित? म्हणजे त्या करता तिने उत्तर हा म्हणला माझे डोळे चांगले तू पाहा. ती रागाने गेली रांगणावर झाकण काढून पाहिजे भया आपला रिकामच आहे. तो म्हणला म्हणूनच म्हणलो तुझे डोळे गेले. कोणाची? तू म्हणली ना मला, तू म्हणली मला मी पाणी पाणी म्हणल्यावर डोळे गेले का? आता तो ह्या डोळ्याचे काबाड झाले बघ. मागाशी तर भरलेला होता मग खाली छिद्र नाही कुणीकडे ओल्लं झाले दिसत नाही. पाणी कुठे गेलं? म्हणजे तुला कसं कळलं कुठे गेलं? भरलंच मी होतो. पाणी वाढत का कोणाकडे? केवढा पाटील असू द्या मी त्याच लेकरू पाठवा काय नाही मलाही म्हणते असते पाणी आलं त्याच्यात ते डोळे घ्यायचं नावीला द्या आपलं म्हणून ठेवायचं का काही चल पाणी देत यानं बघितलं खरंच रिकामा तिनं बघितलं तर रिकामा म्हणजे आता दोघांचं एक उत्तर झालं की रानात काय नाही पाणी नाही. हा म्हणला मग एक काम कर हा तांब्या घे आणि मला तांब्यावर पाणी आणून ती म्हणली कोणाकडून? हा मला शेजारीकडे जाईल घेऊन ये. ती म्हणली मी तिच्याकडे जाणार नाही तिला तांब्यावर काय पोटभर मागणार नाही अजिबात मागणार नाही का असं याने विचारलं. या दोघी हरिपाठ होता रोज सकाळ संध्याकाळी लोकांचं काय पाणी मागत ती म्हणली मी नाही जात. पण याला तांब्या घेताना हत्याच्या शेजाऱ्याकडे गेला आणि दारात उभारायला हाक मारली. गणपतराव म्हणले काय तांब्यावर पाणी मिळेल का? ते बालेलीवरच हातात तांब्या घेऊन बाहेर आलं. ते मला श्यामराव तांब्यावर काय तुम्हाला भांडावर पाणी दिलं असतं पण 2 दिवस झाले आमच्या घरी पाण्याची नळ झाली. काय नाव करायचा विचार हे ज्याच्याकडे पाणी मागायला गेले ते 2 दिवसापासून काय जेवला ते मग हे श्यामराव त्यात म्हणले गणपतराव घरात थांबून आपण पाणी सुटू त्याच्या हातात तांब्या याच्या हातात तांब्या भरलेला का रिकामा रिकामा तो रिकामा तांब्या घेतला आणि गावाच्या विषयी बसून सुरू केलं पाणी पाणी. येणार जाणार लोक म्हणजे अख्या गावाला पाणी पाजलं यायला पाणी. त्याच्यात एक जण मोटरसायकल साईडला काय पाहिजे पाणी आम्हाला इथं नाही म्हणजे कुठे इथून पुढं जा डाव्या हाताला वळा उजव्या हाताला वळा पुन्हा उजव्या हाताला वळा डाव्या हाताला वळले की पुढे गेले का अख्खं तळ भरले तुम्हाला जेवढं पाणी प्यायचं तेवढं प्या. आता साधं गणित पुढे गेल्यानंतर तळ भरलेलं आहे हे या दोघांना ज्यानं सांगितलं त्यानं पाहिलंच नाही तळ भरलेलं आहे का कोरडं. पण पुढं तळ भरलेलं म्हणल्यावर सर्व सुखाती जन्म केला Yeah.
सर्व सुखाचे या आशा जन्म गेला क्षण एक मुक्ते यज्ञनायके हिणदादे जिन बावला माया गेला जेवमा माझी सोय तने नदी बोरी. मी का सांगत नाही सगळे माणसं पळाली कशा करता पण हे दोघं जण पाणी कळाल्याबरोबर तो त्याच्यापुढं नावाने याच्यापुढं वर केलं हे हातात ताब्या घेऊन डायरेक्ट त्याच्या मध्यभागी उभे कशासाठी म्हणून तुम्हाला पहिलं उत्तर दिलं होतं ज्यानं सांगितलं पुढं तळ भरलेले त्यात पाहिलेलं नव्हतं पण हे दोघं तळ्याच्या मध्यभागी उभे म्हणजे भरलेल्या तळ्याचे गाठलेल्या हा कीर्तन कळतं तुम्हाला आटलेल्या तळ्याचे. मग माझं मत तुम्हाला सांगायचं ते एवढंच आहे संसार रूपी तळ भरलेलं आहे का आटलेलं आहे माझ्या सह त्या तळ्यात उभे भरलेले आटलेले बड्या बसल्या भरलेलं दिसत कळलं तर पाहणं सोडून द्या आता सगळं एकदा गोड्यावरून खाली उतारला मग पुढचे तळ्यातले सगळे पाय दिसत मग मानतो म्हणजे नसतो बसतो तर आता काय केलं मनसे गई वो हौसे नाही आणि हौसे गई वो बरोबर गाथा पाठ होता तरी लग्न केले आता अजून काय सांगू तुम्हाला सगळं कळत होतं मला आता असं वाटतं ज्यानं जमीनच तो सापडला पाहिजे तो त्याला मला म्हणलं लय चांगलं मला सगळं कळत होतं तरी मी भानगडीत काय म्हणलं चूक वेगळे माझी पण ऐका ते आटलेल्या तळ्यात कोणच्या हातात ताब्यात पाणी पाहू लागलं ज्ञानोबारानंतर त्याला तिथं नाही पाणी दिसलं एका बाजूला खंड दिसले दोघं तिथे गेले अहो खंड नाही ती विहीर होती त्याच्या शेतात विहीर खोलीत होता तळ्या कुठं 30 हात खोल होता किती येणं करून त्याला हाक मारली ऐकलं का त्यांना सर्वच पाहिलं म्हणजे काय अहो काय नाही म्हणले फाट्यावर एकानं सांगितलं पुढं जा आखं तळ भरलेलं आहे तेवढं तळ दाखवा ते 30 हात खोल होतं ते म्हणलं तुमच्या गोळ्या आळंदीत राहिले म्हणले का आज तळ्यात विहीर खोदतोय गेली 6 महिने झाले अजून माझ्या विहीर टाकलं तुम्हाला कुठून ते तोर आला म्हणला तुम्हाला ज्यानं सांगितलं तळ भरलंय तो कधी आला होता का तुम्हाला जे जे म्हणत होते संसारात सुख आहे त्यांना विचारा तुम्हाला कधी मिळालं का सरोवराटणे राणी दुखिया दुखी भेटले गावात फुल फुलले झाड कबीरदास महाराज कथा बोलून गेलो जो देखे सो दुखिया बाबा सुखिया कोई नहीं देखे सो दुखिया बाबा देखे सो दुखिया बाबा दुखिया कोई दुखिया कोई
दुखिया जो देखे सो दुखिया बाबा सुखिया कोई नहीं रे राजा दुखिया प्रजा दुखिया दुखिया घर में रागी कोणाकडे पा सगळे माणसं दुःखे कीर्तनकाराकडे पा म्हणले तुमच्याकडे पाहिलं तुम्हाला दुःखी असायला झालं काय आल्या आल्या जेवण केलंय कीर्तन झाल्यावर सगळं पद्धतशीर घेऊन जाणार दुःखी असायला झालं काय माझा बसलेल्या सगळ्याला प्रश्न पांढरे शुभ्र कपडे घातलेले 10-5 लाखाच्या गाडीत बसून बसून जेवण केलं कीर्तन संपल्यावर माझं काय असेल ते मी तिथं घेऊन जाणार आहे मग तुम्ही सगळे जर माझ्याकडे पाहता माझा प्रश्न आहे मी सुखी दिसतो का दुःखी तुम्हाला प्रश्न पडलाय तुला दुःखी बनावं कसं आम्ही तरी शेतात काम केलं दूध काढले इथे बघ आलो काही आलं काही भेटलं काही भेटलं गडबडली की पाहुणे 8 तास सुरू झालं अर्धवट दुःख घरी जाऊन काय भात होता दुपारचा भाऊ तुझं सगळं पद्धत रे तुला दुःखी असायला झालं काय ऐका मी सुखी असं तुम्हाला वाटतं पण कीर्तन संपल्यावर नारळ घेऊन निघालो ना गाडीत बसता येत नाही इतकं दुःख का दिसत नाही फक्त तुम्हाला मला मुळवे नाही कोणाकोणाला मला मुळवे नाही हे उदाहरण आहे मला मुळवे नाही नाही औषध घेऊन येतात माझ्याकडे मी का उत्तर दिलं हे कळलं तुम्हाला काहीच दिसत आणि काहीच कविता महाराज वर्णन करताना काय छान केलं जो देखे सो दुखिया बाबा सुखिया कोई नाही कोणाला व्यवहारिक दुःख आहे कोणाला परमार्थिक दुःख आहे परमार्थात दुःख नसतो पण कसं काय म्हणते तुम्ही माझ्या मुळे गेला माझ्यापेक्षा चांगलं म्हणू लागला माझ्यापेक्षा चांगलं वाजू लागला माझ्यापेक्षा पत्री घेऊन लय कीर्तन आली गावात त्याला कोणी विचारित नव्हतं ट्रकवर ड्रायव्हर होता आता शिकायला लागला का लय लोकांचे पैसे चोरले होते आणि आम्हाला त्या आहे का कोणाचं कमी तर कोणाचं मग मी असं विचारतो व्यवहारिक सुख दुःखानं व्यथित झालेली माणसं जर कमी अधिक प्रमाणाचे दुःखी असतील तर कबीरदास महाराजांनी त्याच्या पुढचं उत्तर दिलं राजा दुःखी प्रजा राजा तर दुःखी असेल तर प्रजा ऐका राजा सुखी होण्याकरता प्रजा सुखी पाहिजे का प्रजा सुखी होण्याकरता राजा सुखी पाहिजे सरळ नाही कळलं तर तुमच्यात सांग वर आणि खाली कोण पाहिजे वरी देव पाहिजे खाली यम पाहिजे समजते कोई सारा खाली होता अरे वरही ती सत्ता पाहिजे आणि खालीही दोन्हीकडे जर समान असतील तर पंचायत समितीला सुद्धा ऑनलाईन निधी चांगलं काम केलं सध्या सरकारने कोणाच्या बाहेर पडायची गरज नाही बारा टेंडर येऊ द्या पैसे हे पहिलं होतं महाराज हातात नाही लावायचं आम्ही म्हणजे ऐकायचा ऐका नाही बोल टाक 1.5 कोटीचं बजेट ईमेल कर थोडेफार आहे कुत्रे मांजरे तरी मी म्हणजे असू दे सोडून रस्त्यात चालताना गतिरोधक ठेवलेच पाहिजे आपण तर पुढं राजा दुखिया आणि प्रजा मग राजा जर दुःखी असेल तर प्रजा सुखी कशी होईल प्रजा सुखी होण्याकरता राजा कसा पाहिजे सुखी पाहिजे याकरता अर्ध्या मिनिटाचं उत्तर देतो एक दिवस राजा गावात निघाला सगळे लोक पाहिले कोणाच्या डोक्यावर हंडा होता त्याच्यात पाणी होतं पाणी आणण्याकरता लांबलेली होती कोणाच्या घरापुढं खड्डं झालेलं होतं
कोणाच्या रस्त्यावर खड्डे पडले होते, कोणाच्या गटाराचा वास येत होता, कोणी गटारातली घाण काढत. राजाने हा प्रश्न फक्त प्रधानाला विचारला, प्रधानजी गावाकरता एवढा सगळा निधी आता माझं गाव सुखी दिसत नाही, हे जास्त कुठे? कोणाला विचारलं? प्रधान म्हणला मला एकट्या विचारलं का उद्या बैठक बोलतो. कोणाला सांगितलं? प्रधानाला लगेच ते स्लिप काढली, सगळ्या सांगितलं उद्या सकाळी हजर हो. सगळे आले. बघा किती प्रधान हुशार आहे. उद्या सकाळी बोलले, पण रात्री त्याला घरी गेला स्वतःच्या एक पातीलं घेतलं आणि त्याच्यात पाणी ठेवलं. कशात? पातीला. आणि ते पातीलं उचललं आणि फ्रीजमध्ये नेऊन ठेवलं. ज्याच्यात पाण्यापासून बर्फ तयार होतो त्या फ्रीजरमध्ये ते पातीलं ठेवलं, लावून घेतलं. 10 वर्षाचं ते वाढून आणि झोपलं ते दिवस. सकाळी सगळे दौला राजाच्या दरबारात प्रत्येक जण आपापल्या मीटिंगच्या हिशोबाने आपल्या फायली घेऊन आलं. आमच्या बिलीत काय कमी, त्याच्या बिलीत काय कमी, त्याच्या बिलीत काय कमी, असं सगळे घेऊन राजा बसला होता खुर्चीवर. राजा फक्त प्रधानाला एवढं विचारलं, एवढं सगळं देऊन गावातले लोक पाणी आणल्या करतात आता, एवढं सगळं करून गटारात घाण दिसते, एवढं सगळं करून रस्त्याला खड्डे दिसते, एवढं सगळं करून या काही लाईटच्या खांबावर मला लाईट दिसत नाही, मी दिलेले सगळे पैसे जाते कुठं? कोणाला विचारलं? प्रधान मला याचं उत्तर देतो, फक्त मला फाशी देऊ. ते म्हणजे तुला कशाला फाशी देऊ? तुला फाशी दिली मला फाशी लागली, तू सांगतच नाही. म्हणला काही नाही, तराजून पार पहा. राजा म्हणला तराजून पार आणला का? माणसं मोदायचे का काय फिरून वाजलं नाही. मला आणतच आहे. तराजून पार आणला असं अडकवलं. अडकवल्यानंतर प्रधान घरी गेला आणि घरी ते फ्रीजरमध्ये ठेवलेलं पातेलं होतं ना, त्याचा हातात घेऊन आला. आल्याबरोबर राजाच्या समोर असं धरलं. राजाला सांगितलं, राजासाहेब काय? राजा म्हणला पातेलं आहे. पातेल्यात काय? म्हणले बर्फ आहे. आता एक काम करतो, हे पातेलं मी असं बाजूला ठेवतो. म्हणजे मग काय करणार? म्हणजे याचा बर्फ पडेल का? प्रधान मला तुला डोकं नाही, राजा मला तुला डोकं नाही का? आणि पातेलं जरी असं केलं तर ते बर्फाला चिकटले नाही, ते पडत नसतं. म्हणजे मग आता काय करायचं? एक काम करा, मी पातेलं असं ठेवतो, राजासाठी हातोडी घ्या, याच्यावर 2 हातोडी आणा, पातेलं बाजूला पडणार, बर्फ बाजूला होणार. राजा म्हणला हे कोणची परीक्षा आहे? नाही म्हणते तेवढं तर करा. पातेलं असं ठेवतो, तुमच्या लक्षात येण्याकरता सगळं सांगत आलो. राजाने हातोडी घेतली, पातेलं असं टन बर्फ होणार आहे. हल्ल्याबरोबर पातेलं बाजूला झाली, बर्फ बाजूला गेला. प्रधानाने तो बर्फ उचलला आणि उचलला राजेसाहेबाला सांगितलं, राजेसाहेब हा बर्फ आहे. म्हणजे हो. आता मी हा बर्फ या पारड्यात टाकणार, तराजूमध्ये या बाजूला टाकला की तुम्ही याच्या मापाच्या इकडं वजन टाका. कशाचं? ह्या मापाचं वजन तुम्ही इकडं टाका. 1 किलो, 2 किलो, 3 किलो. राजानं 5 किलो टाकलं, तराजूचा काटा बरोबर झाला. मग प्रधानाने विचारलं, राजेसाहेब या बर्फाचं वजन किती? राजा म्हणला 5 किलो. एवढं काय मला कळत नाही का? माझ्याच हाताने टाकलं. म्हणले कळलं ना? म्हणले मग आता एक काम करा, तुमचे दोन्ही हात पुढे करा. राजा म्हणला भीक मागायला लावतो कडे मला, तुम्ही फक्त दोन्ही हात पुढे करा. केले. प्रधानानं तो तुकडा बर्फाचा उचलला, सांगितलं, राजेसाहेब हा तुकडा मी तुमच्या हातात ठेवणार 1 मिनिट. तर ते रिकामा झालेलं पातेलं होतं ना, ते प्रधानानं फेकून नाही दिलं, त्याला फक्त अशी लाथ मारली. बरोबर राजा ज्या खुर्चीवर बसला होता त्याच्या पायापाशी ते पातेलं आलं. कोणाच्या? राजा. आणि मग प्रधानानं सांगितलं, हा बर्फाचा तुकडा तुमच्या हातात दिला की पाणी खाली पडू द्यायचं नाही. बरोबर तुम्ही फक्त बर्फाचं जे पाणी पडतं खाली ते तुम्ही पातेल्यात धरा. कशा? तुम्हाला कळलं नाही अजून? नाही कळलं. ऐका, असा बर्फाचा तुकडा हातात घ्यायचा आणि म्हणजे किती वेळ ठेवायचा? म्हणजे फक्त 1 मिनिट. राजानं बर्फाचा तुकडा आता हातात ठेवला, 1 मिनिट टपो 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 पाणी पडू लागलं. राजा म्हणला, अरे तर हात गळून झाले, काय करायचंय? अरे हात नाही घाल काय लागले. प्रधानजी म्हणला 1 मिनिट होईपर्यंत कोणाच्या हातात द्यायचा नाही. टप 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 पाणी पडलं आणि राजाचं पातेलं 2% अर्ध भरलं. कोणाचं? राजा. आणि मग सांगितलं प्रधानानं, आता हा बर्फाचा तुकडा शेजाऱ्याच्या हातात द्या. त्यानं अर्धा मिनिट, त्यानं अर्धा मिनिट, त्यानं अर्धा मिनिट, प्रत्येकानं अर्धा मिनिट तुकडा हातात घ्यायचा आणि सगळ्यांच्या हातातून तुकडा जेव्हा येईल तेव्हा तो माझ्या हातात द्या. मग मी तो हातात घेणार आणि माझ्या हातून तुकडा तराजूच्या पारड्यात जाणार, त्याचं आपण वजन करू आणि मग 140 कोटी जनता 5 किलो का सुखी होत नाही त्याचं उत्तर देतो. राजा म्हणला, प्रधान आता कसं बोलायचं? आपलं हाणायला आपल्याला सांगायला कारण म्हणले हात पुढे. राजाने हात पुढे गेला, असा तुकडा धरला, टप टप पाणी पडलं. राजाची हात पाणी पण राजानं तो तुकडा शेजाऱ्याच्या हातात दिला. त्याला खिशात हात घातला, फुलपात्र काढलं, अर्ध्या मिनिटात त्याने भरून घेतलं. त्यानं दुसऱ्याच्या हातात त्याला त्याने खिशातून गल्लास काढला, त्यानं भरून घेतलं, तामण करून घेतलं, वाटी करून घेतली, देवाचं फळा करून घेतली, देवाचं फुलपात्र घेतलं. 13 जणांचं संपलं. 14वा नंबर कोणाचा? प्रधान. आता देताना प्रधान आज हा तुकडा द्यायचा ना, घेताना फक्त असा हात केला, द्यायचं. एवढी मोठी सारखं राहिलं, त्यांना असं हातात घेतलं. पण प्रधान तेवढ्या राहिली तर प्रधान कसा मारा
त्यानं आपल्या खिशात हात घातला आणि देवाला पाणी टाकायचं जे फुलपात्र असतं का ते त्यानं भरून घेतलं. कोणी? प्रधान. आणि मग म्हणले राजा साहेब तुकडा हातात देताना तुमच्या हातात द्याला तेव्हा किती किलोचा होता? राजा म्हणला 5 किलोचा. म्हणजे आता मोजतो. मोजल्याबरोबर तुकडा भरला 500 ग्रॅम. किती ग्रॅम? 500 ग्रॅम भरल्यावर राजाच्या तळपायाची आग मस्तकाला गेली आणि राजा म्हणला प्रधानजी हात तुकडा माझ्या हातात दिला तेव्हा 5 किलोचा होता आणि आता या तुकड्याचं वजन 500 ग्रॅम का झालं? प्रधान म्हणला सगळ्या जणांचे हात वळले होऊन आपापलं भरून घेतलं म्हणून 500 ग्रॅम राहिलं. 5 कोटी नाही 140 कोटी जनता जर सुखी होवी असं वाटत असेल तर 5 किलोचा तुकडा डायरेक्ट जनतेच्या हातात द्यावा लागेल तेव्हा जनता सुखी होईल. नाही तर या सगळ्याचे हात वळले झाल्यामुळं तुकडा कमी होतो. कळलं तर पहा. आयुष्यभर जरी ठरवलं जन्मभर जरी ठरवलं सगळं जग सुखी करायचं सगळ्याला वाटतं व्हावं पण प्रत्येक जण जर आपापला तुकडा करून आपापले खिसे भरत असेल पाणी जर बर्फाचं गळत असेल तर राजा म्हटला नाही. कबीरदास महाराज म्हटले राजा दुःखी आणि प्रजा दुःखी. एवढ्यामध्ये राजा दुःखी राहील आणि प्रजा सुद्धा दुःखीच राहील. अहो साधं गणित नाही. घरातल्या कर्त्या पुरुषानं जर सगळ्या करता चांगलीच वागणूक दिली तर घराचे 2 घर होणारच नाही. विठ्ठल उत्तर कशा करता दिलं होतं? राजा दुखे या प्रजा या करता तुकोबाराचं प्रमाण सांग. आणि दुखे सांगू किती सकळ संसाराची नसा हे भाषा न कुठती भय का पचिते. दुसरं दुःख बांधवडी आया संसार सुखाचा विचार. ऐका व्यवहारिक सुख दुःख जर संसारिक माणसाच्या जीवनात आहे तर पारमार्थिक माणसाच्या जीवनात सुद्धा व्यवहारिक सुख दुःख आहे आणि व्यवहारिक सुख दुःखानं संत महात्म्यांना सुद्धा सोडलेलं नाही. ऐका जगद्गुरु तुकाराम महाराजांचे वडील त्या काळामध्ये अख्खं पुणे खरेदी करणारे होते. इतके श्रीमंत होते शाहूकार होते पण त्याही तुकाराम महाराजांच्या वाट्याला काय दुःख काय वर्णन केलं? दुष्काळी हातीला द्रव्यनेला मान श्री एकानंद करता काय महाराजांचे वर्णन आहेत महाराज. काय खावे आता कोणीकडे जावे काय खावे आता कोणीकडे जावे काय खावे आता कोणीकडे जावे काय खावे आता कोणीकडे व्यावहारिक शब्द वापरला मी. संत महात्म्याला सुद्धा ते चुकले. काय खावे आता कोणीकडे जावे गावात राहावे पुण्यावळी गोपाला पाटी गावेचे आता माझं भेट. त्या काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी तुकाराम महाराजांना नजराणा पाठवला. तुकोबारानं काय सांगितलं? तुमचे
धन ते मद मृत्यू के समान आम्ही देणे सुखी म्हणा विठ्ठल. अजून एक अभंग सांगते. तिही त्रिभुवनी आम्ही वैभवाचे धनी हाताला गावडा आमचा मायबाप देव. तुम्ही नाही म्हणताय तर तुम्हाला कोण देतं? कोण देतं म्हटल्यावर ती त्रिभुवनी आम्ही वैभवाचे धनी हाताला गावडा आमचा मायबाप देव. हे तुकोबाराचं म्हणणं आहे. पण मी असं विचारतो, तुकोबाराकडे इतकं धन होतं, तुकोबाराने लोकांना वाटून दिलं दिलं ते तुकाराम म्हणा. अहो एक माऊली तुकोबाराच्या दारात आहे. छोटं लेकरू सोबत आहे. घरी थोडं ठेवलेलं होतं घरच्या कोऱ्या करता जिजाबाई. ती दारात येऊन तुकोबाराला हात जोडून म्हणते, महाराज एका भाकरी पुरतं धान्य द्या, नाही माझं लेकरू मरून नाही. तुकाराम महाराज देवाच्या चिंतनात मग्न होते. तुकोबाराने अख्खं पोत उचललं तिला दिलं. कोणाला? हे जिजाबाईनं पाहिलं आणि जिजाबाई धावत आल्या. का हो, तुम्हाला काही काळजी आहे का नाही? जे होतं ते लोकांना दिलं. तुकोबाराय म्हणतात, तू त्याची काळजी करायची नाही, कारण नको चिंता करू वसराया पोटाची माऊली आमोची. अहो म्हणलं आपल्या लेकराला कोण देईल? तुकाराम महाराज म्हणतात, आपल्या लेकराला कोण देईल, पण त्या लेकराची कोण काळजी करेल? महाराज तेच म्हणू शकतात, तुमचे रवित धन ते माझं मृत्यू के समान आणि आम्ही ते नाही सुखी. किंवा दिवट्या छत्रे घोडे हे तो पर्यात न पडे. आणि तुम्हाला जर द्यायचं असेल तर आभागरी धन शब्दाची तर रत्ने, आम्हाला त्याची गरज नाही. पण हे तुकाराम महाराज म्हणत होते. पण म्हणताना सुद्धा पांडुरंग 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 हे चिंतन करतात. मी असं विचारतो, धन गेलं जाऊ द्या, मान गेला जाऊ द्या, इथपर्यंत ठीक आहे. पण त्या काळात आवर्षण दुष्काळ पडला आणि तुकोबाराच्या धर्मपत्नी अन्न करता निघून गेली. मी असं विचारतो, महाराजांच्या धर्मपत्नी गेल्यावर तुकाराम महाराजांनी आपलं दुःख कोणापुढे मांडायला पाहिजे? एका साधकाने तुकोबाराला विचारलं, म्हटले महाराज तुमची धर्मपत्नी निघून गेली, निदान तुम्हाला कधी स्वप्नात तरी आली असेल? तुकाराम महाराज म्हटले नाही. म्हणले का स्वप्नात आली नाही? तुकोबारा म्हटले झोपच लागली नाही. त्याने वेगळा अर्थ घेतला. म्हणले का झोप लागली नाही? तुकोबारा म्हटले देवाच्या चिंतनाने झोपच लागली नाही तर स्वप्न पडण्याचं काही कारण नाही. प्रमाण सांगतो, दुःख ते कैचे नाही स्वप्नासी, मुक्ती मुक्ती झाल्या का मारी दासी, त्या केवर तू आबा सुखे राहिला प्रेमाची आ. अरे तुकोबाराच्या स्वप्नात सुद्धा कधी आली नाही असं जे म्हटले ना, त्याचं उत्तर आहे तुकोबाराने सांगितलं, देवाच्या चिंतनाने झोपच लागत नव्हती तर स्वप्न पडण्याचं काही कारण? मी असं विचारतो, झोप लागल्यावर स्वप्न पडतो भाऊ का झोपण्याआधी? झोप लाग, मी सांगतो तुम्हाला, झोप लागल्यावर कधी स्वप्न पडत नाही. माणूस जेव्हा जागा असतो तेव्हा त्याला स्वप्न पडत. तुम्ही म्हणणार तुझ्या गोळ्या देवाशाला राहील, असं उलट करत बोला. मी तुम्हाला काय सांगितलं, झोप स्वप्न कधी पडतं? जागा. सगळी प्रमाण आहे ना, जागता आदवासी जेणे भावना डोळा लागत किंवा त्याची स्वप्नी मनी वसे ते. आणि दिवसभर जास्त चिंतन करतो, संध्याकाळी स्वप्न. मी असं विचारतो, तुम्ही दिवसभर राम 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 असं म्हटले, स्वप्न कधी पडलं? आणि तुमचं नाव मला माहित नाही, काय नाव? नाव माझी फिरकी तर नाही. नाव तुमचं रावण आहे, मी राम आहे. मग मला सांगा, तुम्हाला स्वप्न पडतं का? पडते. आणि कोणाचं पडतं? माझं पडतं का त्याचं पडतं? स्वप्न पडतं पण ते ध्यानात राहते. परत जाऊ द्या, तुमच्या मनाप्रमाणे बोलतो. स्वप्न पडतं तेव्हा तुम्ही झोपेत असता का जागे असता? झोपेत. आणि मी सांगितलं स्वप्न कधी पडतं? जागे असता. कसं काय बघतो?
गणितच येते. ऐका, सरळ गणित आहे. जेव्हा आपल्याला स्वप्न पडतं ती सुषुप्ती आहे, पण जेव्हा स्वप्नाचं चिंतन करतो तेव्हा ती जागृती आहे. मग जागृतीत जर तुम्ही चिंतन रामाचं करता तर स्वप्न तुम्हाला कधी पडतं? जागृती. जी अवस्था झोपेची त्या अवस्थेत चिंतन होत नाही, पण ज्याचं चिंतन झालं त्याचं झोपेत काय होतं? स्मरण. जुने लोक म्हणतात रामाच्या पायात पडलेलं स्वप्न काय होतं? खरं. इथं खरं बोललेलं खरं होईल तर स्वप्न खरं होतात ते काय? ऐका, तुकोबाराचं म्हणणं जे ते बरोबर. दुःख ते कैचे नये स्वप्नाशी आणि भुक्ती मुक्ती झाल्या का मागे दास. झोप लागली नाही का लागली नाही? पांडुरंग ध्यानी, पांडुरंग म्हणी जागृती स्वप्नी. अरे जागृती नाही तोच आहे, स्वप्नावस्थेत तोच आहे, आणि सुषुप्ती अवस्थेत बस. जागृती स्वप्न सुषुप्ती या चारही अवस्थेत ज्यांना पांडुरंग दिसत होता त्यांना घर प्रपंच कधीच विसरून सगळं सोडलेलं होतं. भंडाऱ्या डोंगरावर रामचंद्रावर जाऊन भजन करायचे. तुकोबाराचं भजन महाराज तुकाराम महाराज भजन करायला लागल्यानंतर सर्व विंचू तुकोबाराच्या अंगावर बसायचे असं म्हणतात. म्हणजे आहे ना, वृक्षवल्ली आम्हा सोयली पक्षी सुस्वरे गाती, सगळं जर आपण चिंतन पाहिलं तर लक्षात येईल. पण तुकाराम महाराजांच्या धर्मपत्नी तुकोबारा कोणत्या डोंगरावर गेले हे तुकोबाराने कधी सांगायचं नाही, पण जिजाबाईला बरोबर तिथं दुपारच्याला भाकरी घेऊन पोचायचं. हे दोघांमधलं भांडण होतं का प्रेम होतं? आणि तुम्ही सगळे जण चिंतन करताना काय करता? जिजाबाईला एक खडूस तुमची गंगूबाई ठोकूबाई. अहो त्या जिजाबाई आहे, मी जास्त वेळ घेत नाही. 3 रस्ते फुटल्यावर ओळखता येईना का? बायकोला नवरा कोणत्या रस्त्याला गेला ओळखता यावा, त्याला बायको म्हणा. नाही कोणत्या वावरात आहे? वरच्या वावरात आहे का? पण तुम्ही म्हणले होते मी खालच्या वावरात, सांगितलं होतं वरच्या, पण तिथे गेलं फोन केला. कोणत्या? अहो तुकाराम महाराज भजन करतात, रस्ते 3 दिसले. कोणत्या रस्त्याने गेले? डोक्यावरचं टोपलं खाली ठेवलं, रस्त्याला कान लावला. ज्या रस्त्यातून श्री विठ्ठल जय विठ्ठल मंत्र ऐकायला आला, माझे मालक याच रस्त्याने गेले, ही ओळखण्याची खूण ज्यांची आणली होती त्या जिजाबाई आहे. सामान्य शक्ती समजू नका मातेची. ओळखलं रस्त्याला निघाले असं म्हणतात. वर जाताना पुन्हा त्यांच्या पायात काटा मिळाला. मी जास्त वेळ घेत नाही. काटा पडल्यावर खाली बसल्या आणि बसल्याबरोबर जगाच्या मालकानं गोराख्याचं रूप धारण केलं. आई साहेबांच्या समोर आला आणि विचारला, आई साहेब काय झालं? जिजाबाई म्हणल्या, तो हे का डोळे गेले? कोणाचे? देवानं सांगितलं आई साहेब डोळे चालले. म्हणले मग काय झालं? म्हणले काटा पडला. भगवंतानं सांगितलं आई साहेब काढू का काटा? जिजाबाईने विचारलं, तुला काटा काढता येतो? कोणाला? हे ध्यानाला. त्यानं सांगितलं आई साहेब लय जणांचे काटे काढले. लय जणांचे काटे काढले म्हणल्यावर खांद्यावरची कोंबडी खाली टाकली, काठी बाजूला ठेवली, मांडी. जिजाबाई म्हणले, पण माझ्या पायातला काटा तुला काढता यावा या करता तू आमच्या देऊ गावात कोणाकोणाचे काटे काढले, तर तुला काटा माझा काढता येईल. त्यानं सांगितलं आई साहेब पुतणीचा काटा मीच काढला, शूर्पणखेचा काटा मीच काढला, कंसाचा काटा मीच काढला, रावणाचा काटा मीच काढला. पण बोलू काय साहेब, ज्यांचे काटे काढले त्यांचे पाय परत नाही आले, आणि ज्यांच्या पायात काटा पडला तो पाय हातात घेण्याचं भाग्य मला मिळत नाही. आई साहेब तेवढा पाय एकदा हातात द्या. इतका पवित्र पाय जगात फक्त जिजाबाईचा आहे, बाकी कोणा. आई साहेबाचा पाय घेण्याकरता जगाच्या मालकानं दोन्ही हात पुढे केले. परमपूज्य परम आदरणीय वैकुंठवासी विठ्ठल महाराज फुले वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यापक होते. ते म्हणायचे, बुवांचे शब्द असायचे. बुवा म्हणायचे, मालक होता जगाचा, नियंता होता सृष्टीचा, पण जिजाबाईच्या पायातला काटा पडल्यावर 2 हात पुढे करून त्याला भिकाऱ्यासारखं उभा राहावं लागलं. आमच्या जिजाबाईचा अधिकार. भगवंतानं हात पुढे केला, आई साहेबाचा पाय हातात घेतला. मला प्रश्न पडलेला आहे, देवाला काटा काढण्याकरता पाय हातात घेण्याची गरज नाही, पण भक्ताचं सगळे कोड भगवान पूर्ण करतो. पाय हातात घेतल्यावर जिजाबाई म्हणले, दोन्ही हात गुंतले तुझ्या. कोणाचे? काटा कोणत्या हाताने काढायचा? देव म्हणला बरोबर, तिथे बरोबर. म्हणजे मग आज त्याच्या पायात काटा पडला, त्याचा पाय गुडघ्यावर घ्यावा लागतो. म्हणजे कोणाला सांगितलं?
तुम्हाला असं वाटतं की एवढा विसरलेला असेल तो. अरे साधक करीत दर्शन करताना दोन्ही हात ठेवून डोकं ठेवून लोक दर्शन घेतात. देवाला जिजाबाईचं दर्शन घ्यायचं होतं. दोन्ही हात घेतल्याशिवाय तर शक्य नव्हतं. पाय हातात घेतला, हात पुढे केला, एक हात बाजूला केला, मांडी घातली, पाय मांडीवर ठेवला. काट्यानं काटा काढताना थोडी इजा झाली, जरा सावकाश काढ. भगवंताला विचारला, आई साहेब लय खोल गेला, कुठे गेल्या होत्या तुम्ही? इतका खोल काटा जाईपर्यंत तुम्ही कुठे गेला? म्हणले त्या काळ्या इटाचा मोडदा गेला, त्याच्या नादाला. कोणाला बोलले? ज्याला बोलले तो काही इकडे येत नव्हता का? समोरच राहिले. थोडी इजा झाल्या, बोलले सावकाश काढ. आई साहेब रक्त लागलंय, माती लागली, काट्याची जागा दिसत नाही. जिजाबाई म्हणले मग पाय धुवून काढ. देवानं सांगितलं आई साहेब पाणी नाही. म्हणले मग बिना पाण्याची गुरं झाली तो. तुला माहिती पाहिजे पाणी कुठे आहे, तुझ्याकडे प्यायला तरी पाहिजे ना. आई साहेब काळजी करू नका, भगवंताने इकडे तिकडे पाहिजे. बोट घेतलं, जिभेला लावलं, जिभेचा तुका काढून जिजाबाईच्या पायाला लावला. पायाची रजकणं काढून आपल्या जिभेला लावली. इतका पवित्र पाय जगाच्या पाठीवर पुन्हा कोणाचाच नाही, तो काटा काढला, पाय बाजूला ठेवला. आणि भगवंताने विचारलं आई साहेब कुठे निघाला? म्हणजे भाकरी घेऊन. देवाला असं वाटतं की काहीतरी बोलतात. भगवंतानं सूक्ष्म रूप धारण केलं. पण जिजाबाई विचारलं तू कुठं राहतो? कोणाला? त्यानं सांगितलं इथं घर तयार करतो. काय म्हणजे गुरं आणि शेती, आणि घरापुढून रस्ता असल्यामुळे कोणावर संकट आलं त्याला मदत करतो तुमच्या आमच्या सारख्याला. जिजाबाई म्हणजे घर इथंच आहे, शेती इथंच आहे, दारापुढून रस्ता आहे, आणि संकट आल्यावर मदत करतो. त्या काट्याची भांडी तूच टाकली असली पाहिजे. देव म्हणला ये गरीब वजन पाडली. देवाला मोकळी खाद्यावर टाकली, काठी उठली, जायचं मी निघालो. भगवान तिकडे गेले, जिजाबाई टोपली घेतली, वर गेले. तुकोबारा भजन करत होते. तुकोबारा समोर ती टोपली ठेवली, हाक मारली. तुकोबारा डोळे उघडले, पटकन ताट मांडलं, महाराजांना जीव घातलं. देवाला पाहिलं, पण जिजाबाईकडे पाहून भगवंतानं खाली मान घातली. तुकोबारा विचार लावले तुम्ही जेवलं? जिजाबाई म्हणतात तुम्हाला जेवताना पाहिलं तरी माझं पोट भरतं. हा शब्द तुकोबाराने ऐकला. टोपली उचलली, निघाल्या म्हणजे पायाला रक्त दिसतं. हो काका म्हणा, कोणी काढला? गुराची शब्द वापरला. तुकोबारा म्हटले या अरण्यात परमात्मा सोडून आले, तू सोडून कोणाची ताकद नाही. अहो म्हटले तू आला. त्याला विचारलं काय झालं? मी त्याला म्हणलं तुझे डोळे गेले का? त्याला विचारलं, सांगितलं काटा मोठा काढू का? मग काय केलं? म्हटले मी त्याला विचारलं कोणाकोणाची काढली? माझ्या पायातला रावणाचा, पुत्तेचा, सुर्पणखेचा, कंसाचा. नाव ऐकलं तुकोबारा उभे राहिले. आवले त्याला एवढ्याचे काटे काढले. तो सामान्य गुराखी नाही. त्यानं माझा पाय हातात घेतला, पाय मांडीवर ठेवला. काट्यावर काटा काढताना इजा झाली, दिसत नाही. पाणी नव्हतं, जिभेला बोट लावलं, जिभेचा तुका काढला, पायाला लावला. पायाची रजकणं काढून आपल्या जिभेला लावली. हे जेव्हा तुकाराम महाराजांनी सांगितलं तेव्हा तुकाराम महाराजांनी लोटांगण घात लावले. ज्याच्या हातात पाय दिलास, ज्याच्या मांडीवर पाय दिलास, ज्याला तुझ्या पायात रजकणं टाकली, तो सामान्य गुराखी नाही, तो माझा पांडुरंग होता. कुठं भेटला? म्हणजे त्याच्याकरता इथं येता का? त्याचं घर मला माहितीये. आता जाता जाता त्याचा काटा काढते. कोणाचा? म्हणजे तुम्ही इथं येणार नाही. कोणाला बोलल्या? परमात्म्याला बोलल्या. तो खूप बरा म्हणतात वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे पक्षी सुस्वरे वर्णन केलं. सत्य ज्ञान आनंद गगनाचे प्रावरण नाही रूपवर्ण. तो आरे श्रीहरी पाहिला डोळे भरी पाहता पाने दुरी. काय वर्णन केलं? आनंदुरे आजी आनंदुरे सबाई अभ्यंतरी अवघा परमा. हा परमानंद जिकडे पाहे तिकडे. आम्ही जाईल तिकडे. कुठे जाईल? पंढरपुरात पांडुरंगाच्या दारात गेलो तरी तिथे, इथं कीर्तनात बसलो तरी आहे, देवीच्या दर्शनाला गेलो तिथं बी आहे, देवाशाला गेलो तिथं बी आहे, आळंदीला गेलो तिथं बी आहे. तिथं जाईल तिथे तो परमात्मा आनंद स्वरूप आहे. पांडुरंगाच्या गाभाऱ्यात पोहोचला. अवघे चित्रे लोक आनंदाची आता. मग परमात्म्याच्या चरणावर माथा ठेवला. चरणी जगन्नाथ चित्त ठेवले. त्या जगन्नाथाच्या चरणावर माथा ठेवला. ठेवल्यानंतर आनंद झाला. जो त्या डोंगरावर आहे तो इथं सुद्धा आम्हाला देतो. कशाच्या बळावर? अभंगाच्या. आनंदच्या कोटी आनंदच्या कोटी आनंदच्या कोटी
स्पर्शाच्या बळावर आनंदाच्या कोटी इतर ठिकाणी नाही साठवेल्या आम्हा पोटी आम्ही कुठून आणलेला नाही, तो आमच्या पोटामध्ये साठवलेला आहे. पण असा जो आनंद आहे तो साठवता येतो का प्रश्न आहे. येतो. कोणी कोणी साठवला लय प्रमाण आहे. हृदय बंदी खाना केला आत विठ्ठल कोटीला, कोणी साठवला. धरीला पंढरीचा चोर एवढा प्रभू भावे, जाऊ द्या ज्ञानोबरांवर वर्णन कर. तैसा हृदयामध्ये विरामो असता सर्व सुखाचा रामो, हे भ्रांता शिकामो विषयामध्ये. बाबा ज्यांनी त्यांनी आठवला त्यांना साठवता येतो आणि आठवतच नाही. पण भाषा साठवायची केल्याशिवाय. धन्य त्याची माता धन्य त्याचा पिता साठविला सावता महाराजांनी आठवला म्हणून काय झालं साठवलं. अहो साठविला आहे हृदय संकोष्टी आणि बाहेर कुठे ऐका. बँकेत पैसे असल्यावर मिळतात का नसल्यावर? असल्या. तुमच्या हृदयात परमात्मा आहे. फक्त तुम्ही काय करता पूर्वीच्या काळात विड्रॉवर होतो. आता काही ते राहिलं नाही. आता काढता आता मशीन मध्ये घालते. मशीन काय देते? पैसे देते. कोणाला देते? ज्याच्या खात्यात आहे. कधी कधी कार्ड घाला खात्यात बी पैसे असू द्या तरी मिळत नाही का? मशीन मध्ये पाहिजे. बरोबर आहे. कधी कधी खात्यात पैसे मशीन मध्ये पैसे एटीएम कार्ड आपल्या जवळ आहे पण कधी त्या एटीएमचा वापर न केल्यामुळं किती वेळा जरी घातलं तरी भेटत. म्हणजे काही देवाच्या जवळ आहे काही देवापासून लांब आहे काही देवगड्यात बांधून फिरत कळलं तर पाहण्याचं सोडून. एक आधी एटीएम मशीन मध्ये नाही का पैसे काढायचे. बरं गेली एटीएम घालावं कानात 2000 आले तिने आधार कार्ड घातलं त्याच्यात कशा मध्ये. आता आधारावर पैसे मिळतात पण चेक केल्यानंतर एटीएम कार्डातून कुठं तरी जाऊन काढावं लागतं. आधार कार्ड घातलं मी तिथे गेलो पैसे काढा. मी म्हणलं काय करते आधी पाव म्हणून असं तू बघू नको बघू. मी महाग झालो आधी पुन्हा काढलं पुन्हा घातलं. मी म्हणलं आधी आहो याच्यावर पैसे मिळत नाही तो नावावर जमीन नाही. मला कळलंच नाही. मी म्हणलं अहो मला काढू द्या. आजीला बाजूला केलं मी माझं कार्ड घातलं 500-500च्या 2 नोटा काय आजी म्हणले का रे बाळा तू कार्ड घातले पैसे देते माझं कार्ड घातल्यावर का देत नाही. मी म्हणलं आई साहेब आधार कार्ड आहे हे एटीएम कार्ड आहे. म्हणले आधारावर पैसे आलेत ना. तुम्हाला नाही कळलं पैसे कशावर आले? आधारावर आले हे ठीक आहे पण ते खात्यावर आले का आधारावर आले? खात्यावर. पण खात्यावर पैसे काढण्याकरता आधार झालं का एटीएम झालं? म्हणजे बघू कोणतं कार्ड मी कार्ड टाकते म्हणजे आमच्या बापाच्या बापाकडं 6 महिन्यापासून हेच कार्ड पडले. म्हणलं घेऊन या मी इथे थांबलो. म्हातारी घरी गेली बापाच्या बाप कार्ड सगळं आणलं आणि आणल्याबरोबर त्याने मशीन मध्ये घातलं. घातल्याबरोबर बापाच्या बापाने विचारलं किती काढायची? ती बोलली 25 काढा. मी म्हणलो बाबू याच्या खात्यावर 50 असतील. 25 आकडा दाबला पोट दाबला सुर वाजलं. जिथून माझे पैसे आलते का 500 म्हातारी तिथे तर तिथं ते सुरुवात खटकन इकडनं कागद खाली पडला पैसे नाही. म्हातारी मागाचे तू इथून पैसे काढले आम्ही कार्ड घातलं इकून कागद खाली पडला इकून पैसे येते ना काय झालं? मी म्हणलं काय माहिती नाही माहिती काय नाही आमच्या पप्पाच्या बापाचा असंच यायचा हात ज्याला लागला त्याचं वाटूनच माझं तर झालंच नाही. म्हणून आता हळवं बोलू नका मशीन तरी झालं यायचा हात लागला की मशीन सुद्धा बिघडतं. मी म्हणलं इकडे घ्या कारण निघा किती काढू? म्हातारी म्हणली 10 काढू. 10 आकडा टाकला पैसे नाही आले पुन्हा कागदच पडला. मग मी विचारलं आई साहेब बापाच्या बापाने इकडे ठीक आहे म्हणजे का म्हणलं तुम्ही खातं पडलं होतं तेव्हा काही टाकले होते का? म्हणले नाही त्या बाबाची भेट का कसं पैसे मशीन कोणाला पैसे देतं ज्याच्या खात्यात आले. तुमच्या हृदयात परमात्मा आहे माझ्या हृदयात परमात्मा आहे. पण आपलं एटीएम कार्ड जर कधी आळंदी पंढरी देवाशाला पैठणला गेलंच नाही तर घरी माझ्या तुम्हाला मिळत का देऊ त्याच्यातला? ज्ञानोबाप्रमाणे मन थोडी नव घेता पैसे घ्या नव्हता वाया व्यर्थ कथा. पण महाराज त्याला आठवलं त्याच्याद्वारा आनंद कसा दुसऱ्या चरणात वर्णन केलं. Yeah.
विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा आनंदाच्या कोटी साठविले अमापोटी उत्तरितन प्रेमेत आलेला प्रवाह हो नाम गलवला हो. इथे प्रेम शब्दाचा अर्थ भक्ती आहे, भक्ती शब्दाचा अर्थ प्रेम. पण कोणती भक्ती? सात्वत्मी परमप्रेम रूपा. पण त्या भक्तीनं प्रवासारखा म्हटले होईल ना महाराज. सर्वाहुनी निराळा रजतमा वेगळा भोगे प्रेम कळा त्याची भक्ती. कबीरदास महाराज वर्णन करतात. कबीर कबीर क्या कहे जावे यमुना तीर एक एक गवलन के प्रेम में बह गई कोट कबीर. एका गवळणीच्या प्रेमामध्ये कोटी कबीर वाहून जातील एवढी भक्ती गवळणीने देवाची केली. म्हणून प्रवासारखा आनंद आहे. प्रेमेत आलेला प्रवाह उत्तर दिलं. नाम ओघलवला हो. कोणत्या नामाचा लाहो? म्हणले भगवंताच्या नामाचा. नामदेवराच्या आईला लाहो लागला, पण कोणाचा? लाहो लागला हो लागला आंबेचा विठाबाई माऊलीचा. जसं नवरात्रामध्ये विठाबाई माऊलीचा लाहो लागला, आता विठाबाई माऊलीचा लाहो जगदंबा मातेचा, रेणुका मातेचा, तुम्हाला ज्या ज्या सापडतील त्या सगळ्या देवीचा लाहो जरी लागला तरी सगळ्या देवीचा लाहो तिथंच आहे. कुठं? एका जनार्दनी अंबा उभी करते दोन्ही कटी हो. एका जनार्दनी अंबा उभी करते दोन्ही हाती हो. आशा झाली कमी म्हणून. कारण दिवस कोणते पहा, काय गणपतीचे नाही. हे एखाद्या आईच्या मनात आलं तर वाटणं होईल आपण, म्हणजे तेवढ्या पुरतं म्हणायचं ते उल्हास येईल असं नाही म्हणायचं. एका जनार्दनी आंबा उभी कर ठेवणी कटी. काय प्रमाण दिलं? कर ठेवणी कटी. आता एक सुंदर ते ध्यान उभे विटेवरी आणि कर कटावरी. तुम्ही देवीचे भक्त जरी झाला तरी देवाची साथ नाही, आणि देवाची केली तरी भक्ती देवीचीच आहे. एका जनार्दनी आंबा उभी. मग नामदेवरायाच्या आईला देवाचा लाहो लागला, पण कोणत्या? लाहो लागला हो लागला आंबेचा विठाबाई माऊलीचा. विठाबाई माऊलीचा तुम्ही जशा भावनेनं स्वीकारलं तशा पद्धतीनं तुम्हाला ते प्राप्त होतं. फक्त त्याच्यात वेळ काळ पाहायचा नाही. अखंड खंडेना जीवन रामकृष्ण नारायण सतत तुम्ही त्याचा लाभ करायचा. पण ते कशाचा? राम आणि कृष्ण. पण रामाचा की कृष्णाचा पुन्हा प्रश्न आहे. नकार उच्चार मात्रेन बहिर्निर्यातिपातकम पुनःप्रवेश भावेच मकार सुखपाठ. रा म्हणताना तोंड उघडल्या जातं, म म्हणताना तोंड लागल्या जातं, रा म्हणताना शरीरातली पाप बाहेर येतात, म म्हणताना जे बाहेर गेली ते आत येत नाही. इतकं सोपं आहे. अखंड जर चिंतन केलं परिणाम काय होतो? ठरी ऐक्य परत्र Yeah.
दोन थडे आहेत, अलीकडची आहे आणि दुसरी पलीकडे. अलीकडच्या तीराच्या माणसाला पलीकडे जायचं. पलीकडे काय, पहिलं उभा जातात कंडीकर ठेवून या तीराच्या माणसाला त्या तीराला जायचं. मध्ये कुंडलिक राहायचं मंदिर आहे. काही माणसं त्या तीराला आणि काही त्या तीराला. नदी जर तुडुंब भरून वाहत असेल, पुलावरून जर पाणी जात असेल, आपण कशाचा आश्रय करतो? नावेचा आश्रय. एकानं सांगितलं आपल्याला नावे जायचं, आपण पहिलवान आहे, पोहणार आहे. भरधाव पाण्यात किती जरी पोहणार असला तरी त्याने कधी उडी टाकायची. त्यानं उडी टाकली की त्याचा दावा समुद्राला आला. पण नावेत बसून नाव पलीकडे, पण नावेला जर छिद्र असेल, छिद्र पडलेल्या सगळ्या नावा, आपल्या सगळ्या नावा कशा पडलेल्या? ही देहरूपी नाव जीवाला तिथपर्यंत द्यायची. त्या राम आणि कृष्ण बोलले नावे बसला, पण नावेला छिद्र. आता छिद्र पडलेले नाव पलीकडे जात नाही. ती काय सत्यनारायणची जोडीच आहे. श्री गणेशाय नमः, श्री सरस्वती नमः. श्री सत्यनारायण महाराज की जय. कलावती लीलावतीला सांगितलं पलीकडे अलीकडे तिरला पोथी ऐकण्याकरता गणपतराव शामराव सत्यनारायण महाराज की जय. सत्यनारायण महाराज दुसऱ्या अध्यायामध्ये गेले. गणपतराव शामराव सांगू लागले, कलावती लीलावतीला सांगू लागली. साधू वाण्यानं सांगितलं पाच हळद कुंकू दिल्यानंतर पोथी ऐकण्याकरता आलेला. दो पाऊस पडला.
पाऊस पडल्यानंतर एक करून सत्यनारायण महाराज की जय. सत्यनारायण महाराज तिसऱ्या त्यामध्ये गेले दो पाऊस पडला. पाऊस पडल्यानंतर गणपतराव झापराव म्हणले आता पलीकडे आलो अलीकडे आलो. आपण कसं जायचं म्हणजे नावेचा नावे गणपतराव झापराव म्हटले. सत्यनारायण महाराज चौथ्या अध्यायातून पाचव्या अध्यायामध्ये गेले. गणपतराव झापराव नावे बसले. नावे बसल्यानंतर नावेला छिद्र होतं. छिद्राच्या नावेमध्ये पाणी उडावलं. पाणी आल्याचा परिणाम गणपतराव झापराव म्हणले काय करायचं म्हणजे साधू वाण्यानं सांगितलं रव्याचा प्रसाद घ्या. रव्याचा प्रसाद घेता सत्यनारायण प्रसाद घेऊन गणपतराव झापराव निघाले. नावेची वल्ली आणून लागली. पण नावेत पाणी आल्यानंतर गणपतराव झापराव म्हणले आता काय करायचं. साधू वाण्यानं सांगितलं गाड्या प्रसाद वाटून काढ. हाताचा प्रसाद वाटून खाल्ल्याचा परिणाम पोटामध्ये वजन वाढल्याचा परिणाम नावाला जाऊन टिकली. गणपतराव झापराव म्हणले काय करायचं म्हणजे सत्यनारायण महाराज की जय. सत्यनारायण महाराज की जय म्हणजे पहिलं हे ध्यानात आला. रव्याचा प्रसाद खाल्ला तो कोणाचा होता. सत्यनारायण. नाव कुणाने कशाचं. आणि कर्म काय नाही जीवाला कर्म गरजेचं आहे. मी कोणाला नाव नाही ठेवत. एक लक्षात ठेवा सत्यनारायण करताना जरी तुमची नाव छिद्र पडलेली असेल तर ती सुद्धा पहिलं तीराला जात नाही. आणि तिथे जे काका मोठी वाचतात ना त्याने किती बी जलद वाचू द्या ते शब्द सुद्धा चुकू देत नाही. कारण चुकलं की पातक त्यांना आहे. आपल्याला कळत नाही. आपण त्यांना पंडित म्हणतोय. पण महाराज ही जनासाठी उदके ठाव नाव पलीकडे गेली. पलीकडे काय पहिलं बाद आता गणिकर दृष्टी चरण त्याचे समय आणि अखंड राम आणि कृष्ण हे त्याच्या मुखात आहे. त्यालाच आनंद आहे. ज्ञानेश्वर झालेली सेवा प्रभू चरणी समर्पित सेवेला पूर्णवेला बोलता बोलता जर एखादा शब्द माझ्याकडून गेला असेल तुमची सगळ्यांची माफी मागतो. सेवेला पूर्णविराम देतो. सेवके करावे सांगितले काम ते होतो पण कामा नये. न्यूनते पुरते अधिकते सरते करून घ्यावे तुमचे घेवी कसे. पायाच्या प्रसादे काही बोललो विनोदी मद क्षमा करणे संतीलो हे अंग भूतवती. नो या उपदेश तुमचे बडबडिलो शेष तुमच्या कृपेचे पोसली जन्मजन्मी तुकाराम तुकाराम भूषण आदरणीय गोविंद महाराज गोरे